सांगली जिल्हा परिषद अध्यक्ष उपाध्यक्ष निवडीसाठी महाविकास आघाडीचे सदस्य जिल्हा परिषदेमध्ये दाखल। सांगली जिल्हा परिषद अध्यक्ष व उपाध्यक्षाच्या आज निवडी होणार आहेत। 2 वाजता विशेष महासभा या ठिकाणी जिल्हा परिषदेमध्ये बोलण्यात आलेले आहे। त्यामुळे महाविकास आघाडी व युतीच्या सर्व सदस्य आता हळूहळू जिल्हा परिषदेमध्ये येताना दिसत आहेत। तर महाविकास आघाडीकडे एकूण 36 सदस्य असल्याचा दावा त्यांच्या नेत्यांनी केलेला आहे। त्यामुळे महाविकास आघाडीचे सर्व सदस्य या ठिकाणी जिल्हा परिषदेमध्ये येताना दिसत आहेत। त्यामुळे नेमके अध्यक्ष जिल्हा परिषदेचे कोण होणार, जिल्हा परिषद उपाध्यक्ष कोण होणार याची उत्सुकता संपूर्ण सांगली जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्राला लागलेली आहे। त्यामुळे गेल्या 8 दिवसापासून याचा खल सध्या सर्वत्र सुरू आहे। त्यामुळे राज्याचे माजी मंत्री माननीय डॉक्टर विश्वजित कदम या ठिकाणी सध्या सांगलीमध्ये तळ ठोकून आहेत। त्यामुळे कोणत्याही परिस्थितीमध्ये महाविकास आघाडीचा जिल्हा परिषद अध्यक्ष व उपाध्यक्ष बसणार असा जोरदार दावा त्यांनी केलेला आहे। तर इकडे जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय चंद्रकांतदादा पाटील यांनीही या ठिकाणी जोरदार तयारी केल्याची दिसते। तर राज्याचे राष्ट्रवादीचे नेते माजी मंत्री जयंतराव पाटील व सांगली जिल्ह्याचे खासदार विशाल पाटील हे सध्या या संपूर्ण घडामोडीवरती लक्ष ठेवून आहेत। त्यामुळे एकंदरीत कोणत्याही परिस्थितीमध्ये महाविकास आघाडीचा जिल्हा परिषद अध्यक्ष व उपाध्यक्ष होण्याची शक्यता वर्तविली जात असली तरी त्यामुळे नेमके काय जादू होईल याकडे मात्र संपूर्ण सांगली जिल्ह्याचे लक्ष लागून राहिलेलं आहे। त्यामुळे जिल्हा परिषदेच्या आवारामध्ये चोख पोलीस बंदोबस्त या ठिकाणी लावलेला आहे। सर्वत्र पोलीस छावणीचे स्वरूप या ठिकाणी निर्माण झालेले आहे। त्यामुळे या पोलीस छावणीतून मार्ग काढत अनेक जिल्हा परिषद सदस्य आता जिल्हा परिषदेमध्ये जाताना या ठिकाणी दिसत आहेत। Press the bell icon on the YouTube and never miss another update.